सभापती महोदय, फक्त लाडक्या बहिणीवरती या ठिकाणी टीका टिप्पणी विरोधी पक्षाने केली। लाडक्या बहिणीने आम्हाला आशीर्वाद तर दिलाच, सभापती अध्यक्ष महोदय, सगळ्यात चांगलं जर आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी, माजी जलसंपदा मंत्री, आत्ताचे मुख्यमंत्री यांनी सगळ्यात चांगला जर निर्णय कोणता घेतला असेल तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा निर्णय घेतला। त्याच्यामुळे लोकांनी मत दिली। अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारचं फक्त कुसुम योजना होती, या कुसुम योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना जोडल्यामुळे अध्यक्ष महोदय 4,05,000 सौर पंप बसवण्यात आलेत आणि राज्यभरामध्ये 1,00,000 मान्यता दिली 4,05,000ला 1,83,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले। अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आमच्या सरकारवरती विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे। अध्यक्ष महोदय, ज्या सरकारने 2.0 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 सुरू केली, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आपण सुद्धा शेतकरी आहात अध्यक्ष महोदय, रात्रीचं दार धरणं हे काही सोपं नाही। शहरातले आमचे जे कोणी बांधव आहेत त्यांना माहिती नाही, पण अध्यक्ष महोदय, घोणस, 10 नंबरचा साप, नाग आणि वेगवेगळ्या प्रकारचे सर्पदंश होऊन आमचे किती शेतकरी यमसदनी गेले हे कदाचित इतरांना, समोरच्या बसलेल्या लोकांना माहित नसतील। हे सगळं किडे मकोडे जे चावतायत त्याच्यामुळं शेतकऱ्याला इजा होते, प्रसंगी त्याचं जीवन संपतंय, त्याच्यातून सुटका होणार आहे। म्हणून लोकांनी विश्वास हा सरकारवरती दाखवलाय, राज्यपालांनी त्याच्यामुळे या ठिकाणी अभिनंदन केलंय आणि माझं सरकार त्याच्यामुळेच या ठिकाणी म्हणलंय। अध्यक्ष महोदय, 35,000 एकर शासकीय आणि खाजगी जमिनीवर जून 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभे करणारे अध्यक्ष महोदय हे सरकार, त्याच्यामुळे दिवसा 12 तास लाईट शेतकऱ्यांना मिळणारे अध्यक्ष महोदय, या सरकारने सगळ्यात चांगला निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना आणि माननीय तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडेच एनर्जीचं हे म्हणजे ऊर्जेचं खातं होतं। अध्यक्ष महोदय, 7.5 HP पर्यंतच्या 7.5 HP पर्यंतच्या मोटराचं वीज बिल माफ केलं आणि मागचं सुद्धा 0 केलं, मिटलं फिटलं। 60 लाख शेतकऱ्यांचं मिटलं फिटलं केलंय, त्याच्यामुळे हे इथं 200-225च्या वरती गेलंय आणि त्याच्यामुळे सुनील प्रभू साहेब, तुमचं मेरे दिल के टुकड़े 1000 हुए, कोई यहाँ गिरा, कोई वहां गिरा, कोई वहां गिरा, नाही सगळे गिरले ना, त्याच्यामुळं तुमची अडचण त्या ठिकाणी झाली। मेरे दिल के टुकड़े अशी अवस्था तुमची झालेली आहे, आमची नाही। 46 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला। अध्यक्ष महोदय, इरिगेशन मिनिस्टर आत्ताचे मुख्यमंत्री असताना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट क्षेत्र विकास घटक 2.0 राबवले, त्याच्यामध्ये 5,65,000 हेक्टर इतक्या क्षेत्राचा समावेश असून 1,335 कोटी विनंती त्यांना आहे। अध्यक्ष महोदय, शेतकरी राजाने याच्यामुळे आम्हाला मत दिलेली आहेत। हे सगळं शेतकऱ्यांना कळलंय की यांनी बिल 0 केलं, मागेल त्याला सौर पंप देते, दिवसा 12 तास लाईट माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे, मला मिळणार आहे। रात्रीचा कुठलाही सर्पदंश माझ्या शेतकऱ्याला होणार नाही आणि त्याला 5 लाखापर्यंतची रक्कम देऊनही ते भागत नाही। 5 लाखावरती माणसाची किंमत होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी ह्या चांगल्या योजना आणल्या म्हणून आम्हाला लोकांना या ठिकाणी दिले। नुसती लाडकी बहीण नाही, हे सगळं दिलं अध्यक्ष महोदय।